नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. सलग तिसऱ्या दिवशी मालेगाव शहर व ग्रामीण भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. माननीय विभागीय उपायुक्त नाशिक विभाग श्री तडवी साहेब तसेच माननीय अधीक्षक शशिकांत गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिसऱ्या दिवशी सलग मालेगाव शहर व तालुक्यातील दहिवाड, खडकी, वैतागवाडी, ढवळेश्वर, दाभाडी, चिंचबारी शिवार, राजमाने शिवार या गावातील गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन, प्लास्टिक ड्रम, लोखंड ड्रम, तयार गावठी दारू, चाटू असा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त तसेच नाशवंत मुद्देमाल जागेवरच नाश करण्यात आला. सदर कारवाईत एकूण रुपये 48,665 रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल आढळून आला असून यामध्ये गावठी दारू 115 लिटर, रसायन 650 लिटर तसेच ताडी 80 लिटर जागेवरच नाश करण्यात आले आहे. सदर कारवाईत एकूण 8 आरोपी महिला व 1 आरोपी पुरुष इसमास अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 02 चे निरीक्षक श्री देवदत्त पोटे, मालेगावचे निरीक्षक श्री दशरथ जगताप तसेच क्षेत्रीय निरीक्षक सर्व श्री सुनील सहस्त्रबुद्धे, योगेश सावखेडकर, किशोर गायकवाड तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री कडभाने, आनंद पवार, जाडकर, शिवाजी चव्हाणके, आनंद पाटील, जाधव, बिरड तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे व जवान सर्वश्री आहिरे, म्हस्के, जाधव, गाडे, पानसरे, अस्वले, चव्हाणके, वाघ, पल्लवी, कसबे, साळवे, नेमनार, जगताप, बाविस्कर, पवार यांनी केली. हळूवर अंगोईला मस्त पाऊस आला.